नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान अंदाज पाहणार आहोत. तर आज आपण बघितलं असेल 30-31 मार्च ते 1-2-3 एप्रिलपर्यंत आपल्याला गारपिटीसहित अवकाळी पावसाचा इशारा आता देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट ओढवण्याची आपल्याला शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहेत. आता 30-31 मार्चपासून सुरू होणार, पण पावसाची कालावधी आता 1, 2 आणि 3 एप्रिलपर्यंत कायम राहू शकतो. विशेष म्हणजे कालावधीसाठी केवळ पाऊस नव्हे तर गारपीट, वादळी वारे आणि विजासहित कडकडाट देखील होण्याची शक्यता आहे. हा पाऊस आपल्याला विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो, कारण काही ठिकाणी आपल्याला पीक काढणी चालू आहे. अवकाळी पावसाच्या काही कारणं आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे या अवकाळी पावसामागं काही महत्त्वाची कारणे असू शकतात. त्यामध्ये आपण बघितलं असेल, उत्तर सक्रिय झाल्यामुळं पश्चिम विभाग यामध्ये आपल्याला बांगलादेशच्या उपसागरातून येणारा वलसर वारे असतील किंवा वातावरणात वाढलेली आर्द्रता असतील, तापमानासाठी अचानक बदल, सर्व घटकावरून आपल्याला महाराष्ट्रातील ढगांची निर्मिती होऊन पावसाचा पोषक वातावरण तयार होत आहे. दिवसातील हवामान अंदाज आपण बघणार आहोत. म्हणजे 30 मार्च या राज्यात आपल्याला ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा विजेसह कडकडाट सुरू होण्याची शक्यता आहे. 31 मार्चचा आपण बघूयात. आपल्याला पावसाचा जोर वाढणार आहे. काही भागात आपल्याला गारपीट होण्याची शक्यता आहे आणि वाऱ्यासहित वेग वाढणार आहे. आता बघूयात 1 एप्रिल. 1 एप्रिलमध्ये आपण बघूयात मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रभाव, विजेसह धोका आपल्याला वाढणार आहे. 2 एप्रिल बघितलंय, गारपीट आणि वादळी वारे, पिकांचे नुकसान होण्याची आपल्याला मोठ्या प्रमाणात धोका आहे. पण यामध्ये बघितलंय 3 एप्रिलमध्ये काही ठिकाणी पावसाचा कायम हळूहळू परिस्थिती सुधारण्याची आपल्याला शक्यता आहे. कोणत्या जिल्ह्यात जास्त धोका आहेत आपण खालीलप्रमाणे बघूयात. त्यामध्ये पहिल्यांदा बघितले मराठवाडा, म्हणजे संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल आणि परभणी आणि नांदेड. पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघितलंय पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. उत्तर महाराष्ट्रामध्ये बघितलंय नाशिक, धुळे, जळगाव आणि विदर्भामध्ये बघितलंय अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर. या ठिकाणी आपल्याला गारपिटीचा एक मोठा धोकादायक आपल्याला समोर येत आहे. गारपीट ही शेतकऱ्यांना सर्वात मोठा धोका ठरते, कारण उभ्या पिकांचे थेट नुकसान होते, फळबागासाठी मोठा परिणाम होतो, भाजीपाला पूर्ण खराब होतो आणि बाजारात जे घसरण आहे ते आपल्याला कमी झालेली दिसते. यामध्ये बघितलं असेल, काढणी तयार पिकासाठी शक्य तितक्या लवकर काढणी पूर्ण करा. धान्य कोरड्या ठिकाणी साठवा, ताडपत्री, प्लॅस्टिक झाकून ठेवा. फळबागासाठी बघितलं असेल, द्राक्षे, डाळिंब, आंबा यांना जाळी किंवा कवर लावा. झाडांना आधार द्या. कांद्यासारखे उत्पादन आहे, कांदा आता काढून सुरक्षित ठिकाणी साठवा, म्हणजे शेतात पसरलेला कांदा आता झाकून ठेवा. यामध्ये आपण बघितलंय, जनावरांसाठी सुरक्षित गोठा ठेवा. पावसापासून आणि वाऱ्यापासून संरक्षण द्या. नागरिकांना आपली एक महत्त्वाची खबरदारी आहे, त्यासाठी म्हणजे विजेचा कडकडाट, मोबाईल वापरणे आपले टाळा. उंच झाडे असतील, खांबापासून दूर राहा. घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवा. अनावश्यक जे प्रवास असेल तो तुम्ही टाळवा. म्हणजे शेतीत होणारा जो परिणाम आहे तो म्हणजे गहू, हरभरा, कांदा, द्राक्षे या ठिकाणी फळबागाचे एक मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामध्ये उत्पादन घटण्याची आपल्याला शक्यता यामधून दिसत आहे. तर त्यासाठी हा एक महत्त्वाचा संदेश होता. प्रशासक विभागाकडून आपल्याला स्थानिक प्रशासन विभाग, कृषी विभाग सतर्क, आपत्कालीन सेवा आपल्याला तत्काळ टाळण्यासाठी आपण हे सावधान राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांना सतत सूचना दिल्या जात आहेत. यामध्ये हा व्हिडिओ आपल्याला एक उपयुक्त वाटला असेल, हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.
भेटूयात अशाच नवनवीन हवामान अंदाजाबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.